असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. लय वराडी, 10-5 गाड्या वराडी, होय, हजारोनी गर्दी, नुसतीच जत्रा. लग्नात असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरा नवरीचे मामा मावशा असले तरी चालतात, नसले तरी चालतात. चुलता चुलती असले तरी चालतात, आत्या फित्या असली तरी चालती, नसली तरी चालती. भाऊ बहिणी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. आई बाप असले तरी चालतात, नसले तर नवरदेव नवरी. जे असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं त्याला म्हणा आवश्यक, आणि जे असावंच लागतं त्याला म्हणतात अत्यावश्यक. तसं मनुष्य जीवनाच्या मूलभूत गरजा आहे, त्याला अन्न असावंच लागतं. प्राण अन्नमय आहे, प्राण अन्नमय आहे. प्राणाशिवाय कलियुगातला माणूस जगूच शकत नाही. हे द्वापार युगात, त्रेतायुगात, कृतयुगात हे विश्वामित्र, पराशर हे ऋषी 60 हजार वर्ष नुसते हवा पिऊन राहिले. 60 हजार वर्ष नुसतं पाणी पिऊन राहिले. 60 हजार वर्ष नुसते वाळलेले झाडाचे पानं खाऊन राहिले. का? तेव्हा प्राण अन्नमय नव्हता. विठ्ठला पण आता अन्नमय प्राण आहे, त्याला अन्न लाग. एक मिनिट ऐका महाराज, ज्याला खडबडून भूक लागली, ज्याला खडबडून भूक लागली, सपाटून भूक लागली, सकाळपासून मिळालंच नाही काही, आणि दुपारचे 3 वाजले, पोटात काही राहिलंच नाही, सपाटून भूक लागली, त्याचा जीव नुसता खाऊ खाऊ करायला लागला. आणि त्याला माझ्यासारखा एखादा शहाजूक भेटला आणि त्याला म्हटलं बस खाली बस, तुला गीतेचा, भगवद्गीतेचा 15वा अध्याय सांगतो. तो म्हणाल चुलीत घाल गीता, काडी लाव, जाळकर गीतेचा, आणि भाकर आण, पहिली भाकर. अन्न अन्नमय प्राण आहे, तो अन्ना वाचून राहूच शकत नाही. मग पहिली गरज आहे अन्न. नंबर 2 ची गरज आहे वस्त्र. लज्जा रक्षणाकरता वस्त्र लागतं. ते कसं का जाडं भरडं, गरिबी हरिबी कसं का असणं, पण लज्जा रक्षण वस्त्रानेच करता येणार आहे, वस्त्र लागतं. मग ही मूलभूत आहे. अन्न त्याच्याशिवाय जमत नाही, वस्त्र त्याच्याशिवाय जमत नाही. आणि 3 नंबरची गरज सांगितली निवारा. निवारा म्हणजे घर. विठ्ठला विठ्ठला ऐका, तुम्ही असे डोंगरामध्ये गाया बिया चारायला गेले, गुरु चारायला, आणि एकदम सोसाट्याचा वारा सुटला, वाळू तुटली, वादळ कडाकड झाडं मोडायला लागली, तर तुम्ही जीवाच्या भीतीनं पळणार का नाही? एवढा मोठा वारा सुटला, जिथं झाडं उन्मळून पडू राहिले, आता आपलं जगणं काही खरं नाही. मग माणूस जीवाच्या भीतीनं आकांतानी तिथून पळणार. मग तिथून तुम्ही जर पळायला लागले तर नेमकं कुठं पळणार? कुठं पळणार? आपल्या घराकडे पळणार. माणूस पळणार म्हणजे कुठं पळणार? आपल्या घराकडे पळणार. म्हणजे त्याला नक्की माहितीये का माझ्या घरात गेलो का मला निवारा प्राप्त होणार आहे. हा निवारा आहे सगळ्यापासून. उन्हाळा, हिवाळा, पाऊस, कडाक्याचं ऊन पडलं, कडाक्याचं. आता तुम्ही मला सांगा, 10च्या नंतर कोणी घराच्या बाहेर पडतं का? खरं बोलायचं, 10च्या नंतर घराच्या बाहेर निघतो का? आणि जो निघतो तो लय राजू खुशीने निघतो का? मजबुरीने बाहेर पडावं लागत असेल. पण ऊन तापलं का माणूस आश्रय कशाचं करतो? घराचा. सोसाट्याचं वादळ सुटलं, आश्रय कशाचं करतो? घराचा. आणि धो पाऊस, गारपीट व्हायला लागली, आश्रय कशाचं करतो? ज्ञानोबारांनी 5व्या अध्यायात सांगे वात वर्ष आतपू धरे, हे आब्र छायेची जे विसरे, त्रिमाळिके धवळारे करावे केवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वात वर्ष आतप. वात म्हणजे वादळ, वर्ष म्हणजे पाऊस, आणि आतप म्हणजे उष्णता, म्हणजे ऊन, गरमी. वात वर्ष आतपू धरे, या तिघांपासून माणसाला संरक्षण देणार एकच आहे, ते म्हणजे घर. विठ्ठला 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 विठ्ठला
जगत असताना या तिघांच्या प्राप्तीकरता आपले सगळ्यांचे प्रयत्न चालले. आपण सगळेजण जी मरमर करतो, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्री दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, रक्त ओकेपर्यंत आपण काम करतो, काबाड कष्ट करतो, ढोर मेहनत करतो, जो जो ज्याच्या त्याच्या परीनं कष्ट उपसतो, फक्त या 3 गोष्टी मिळवण्याकरता, अन्न मिळवण्याकरता, वस्त्र मिळवण्याकरता आणि निवारा मिळवण्याकरता. विठ्ठला त्याच्यातली निवारा ही अत्यंत महत्वाची गरज आहे. जो तो आपापल्या परीनं तो निवारा प्राप्त करत असतो. असे बंगले बांधले जातात, घरं बांधले जातात आणि त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या कुटुंब सुखाने नांदत असतात. त्याच्याकरता निवारा ही महत्वाची गरज आहे. मग त्याच्याकरता घर बांधलं. अहो महाराज, जीव म्हटला की त्याला घराची गरज आहे. हो, एक मिनिट ऐका. माणसांनाच घर लागतं, मुंगीला घर लागत नाही का? माणसंच घर बांधतात, मुंगी घर बांधत नाही का? मुंगी घर बांधत नाही का? मुंगीच्या घराला वारुळ म्हणतात. मुंगीच्या घराचं नाव काय? मुंगीच्या घराचं नाव वारुळ आहे. मुंगी वारुळ करते. वारुळ म्हणजे तिचं घरच आहे. घर म्हणजे काय? आरामाची जागा. घर म्हणजे काय? विश्रांतीचं स्थान, विश्रांतीचं ठिकाण. म्हणजे त्याच्यातही एक सांगतो, त्या घरातही गंमत आहे. घर हे विश्रांतीच आहे. घर म्हणजे विश्रांतीच आहे, पण त्याच्यातही आपलं आपलं असलं तर विश्रांती. दुसऱ्याचं किती भारी असलं तर तिथं विश्रांती नाही, तिथं आग आहे, आग. आता इथं आलं ना तर ज्यांनी हे घर बांधलं या परिवाराची विश्रांती. पण बाकीचे आलेले आहे ना, कुठून पैसा आणला असल, कस काय जमवलं असल, त्यालाच कसं जमतं ना आपलं. बाकीच्यांची आगच आहे, त्यांची शांती आणि यांची आग आहे सगळी. त्यांची शांती, घर मालकाची शांती आणि पाहुण्या रावळ्यांची आग आहे, नुसती आग. म्हणजे जाऊ दे, मी का बोलतो, घर ही विश्रांतीच आहे. घर ही विश्रांतीच आहे, पण ते आपलं आपलं असलं तर विश्रांती. आणि त्याच्याकरता घर पाहिजे आणि महत्वाची गोष्ट ते आपलं पाहिजे. आणि त्याच्यात अजून एक ऐका, स्वतःच्या कष्टाच्या पैशाने जो घर बांधतो, ऐका बर का, स्वतःच्या कष्टाच्या पैशाने जो घर बांधतो त्याला त्या घरात एक वेगळाच आनंद असतो. स्वतःच्या कष्टाचा पैसा लावला ना, घर उभं केलं ना, मग त्याला काही काही आयतं मिळतं. आयत्यामध्ये आनंद नसतो बरं का. ते आयतं मिळतं ना, मग ते उभं करायला, ते बांधायला काय काय त्रास घ्यावा लागला याला काहीच माहिती नाही ना. ते त्या आयत्याला आनंद नाही. आणि आयत्यांचं काही खरं, त्या मुंग्या बिचाऱ्या माती गोळा करून वारुळ बांधतात आणि तो नागोबा आयताच बिळामध्ये जाऊन बसतो. त्या नागाला त्या बिळात आनंद नसतो. म्हणजे घर पाहिजे, आपलं पाहिजे, स्वकष्टार्जित पाहिजे, तर ते आनंदाचं आणि विश्रांतीचं ठिकाण आहे. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक प्राण्याला घर आहे. चिमणीला घर आहे, तिच्या घराचं नाव कोपा आहे. सापाला घर आहे, त्याच्या घराचं नाव बीळ आहे. मुंगीला घर आहे, तिच्या घराचं नाव वारुळ आहे. तसं आपल्याला घर आहे, आपल्या घरांची नावं वेगळे वेगळे. प्रत्येकाला घर आहे. त्याच्याकरता घर नाही. याच्यापेक्षा सांगू, ऐका, असं म्हटलंय, ब्रह्मचारी जरी झाला तरी त्याला निवाऱ्याची गरज आहे. वानप्रस्थ जरी झाला तरी त्याला निवाऱ्याची गरज आहे. संन्यासी जरी झाला तरी त्याला निवाऱ्याची गरज आहे. म्हणजे निवारा म्हणजे काय? घराची त्याला गरज आहे. मग ये बा, एखादा ब्रह्मचारी कोपी बांधील, गवताची झोपडी बांधील, पण ती झोपडी म्हणजे त्याचा निवारा आहे. एखादा संन्यासी काय करेल? हिमालयाच्या गुहेत जाईल, एखाद्या डोंगराच्या गुहेत जाईल, एखाद्या डोंगराच्या कपारीत, त्या कपारीतच आपलं ध्यान लावून बसेल, तर ती कपार म्हणजे त्याचं घर आहे. मग कोणाची झोपडी असेल, कोणाची पर्णकुटी असेल, कोणाचा आश्रम असेल, कोणाचा मठ असेल, कोणाचं घर असेल, कोणाची खोली असेल,
कोणाचा फ्लॅट असेल, कोणाचा 1 BHK, कोणाचा 2 BHK, कोणाचा 3 BHK, कोणाचा 4 BHK, कोणाचा बंगला असेल, कोणाची हवेली असेल, कोणाची माडी असेल, नाही तर कोणाचा वाडा असेल. पण प्रत्येकाला निवाऱ्याची मात्र गरज आहे आणि त्याकरता घर बांधावे लागतात. मग घर बांधलं, निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करण्याकरता घर बांधलं. पण आता परत ऐका, जे घर बांधलं त्या घरात डायरेक्ट राहायला जाता येत नाही. बांधलं, तयार झालं आणि गेलं कुटुंब राहायला, असं जाता येत नाही. घरामध्ये डायरेक्ट राहायला जाता येत नाही. का? त्याच्याकरता नवीन बांधलेल्या घरावर संस्कार करावा लागतो. संस्कार, या संस्काराचं नाव आहे, या संस्काराचं नाव आहे वास्तू शांती. या संस्काराचं वेदोक्त मंत्र, वेदाचे मंत्र म्हणून होम हवन करून, विशिष्ट वनस्पतीच्या समिधांचं हवन करून, त्याच्यामध्ये अग्नी तयार करून आणि त्याला हवन द्यावं लागतं. 9च्या 9 ग्रहांना शांत करावं लागतं आणि मग वास्तू शांती हा विधी, त्या संस्कार करावा लागतो. आता घरावर काय एक मिनिट ऐका, संस्कार करावा लागतो असं जर म्हटलं तर संस्कारात पुन्हा एक चिंतन असं करावं लागतं, संस्कार सजीवाला का निर्जीवाला, चेतनाला का जडाला? संस्कार सजीवाला करायचे का निर्जीवाला करायचे? तर संस्कार असतात सजीवाला, संस्कार निर्जीवावर नसतात. संस्कार कोणावर करायचे असतात? सजीवावर. मग संस्कार जर सजीवावर करायचा तर घर सजीव आहे का निर्जीव आहे? बर, घरातला प्रत्येक घटक, सिमेंट घ्या, विटा घ्या, स्टील घ्या, वाळू घ्या, खडी घ्या, कच घ्या, काही ते लोखंड घ्या, काय असेल ते दगड माती काही पण घ्या, या सगळ्या गोष्टी घराच्या सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव. मग आता मला सांगा, सजीवावर जर संस्कार करावा लागतो तर घर तर सर्वार्थाने निर्जीव आहे, मग त्याच्यावर संस्कार करायची गरज काय? तर त्याचं कारण असं आहे का या वास्तूमध्ये ही वास्तू उभी आहे तोपर्यंत जेवढ्या पण पिढ्या या वास्तूमध्ये राहणार आहे, त्या सगळ्या पिढीच्या लोकांना, सगळ्या पिढ्यांच्या लोकांना सुख, शांती, समाधान, आनंद मिळावा याच्याकरता वास्तूवर संस्कार करावा लागतो. विठ्ठल 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 पुन्हा ऐका, माणसांची ओळख घरावर नाही. ऐका बर का, माणसांची ओळख घरावर नाही, मग घराची ओळख माणसांवर आहे. घर माणसांमुळं ओळखलं जातं, घरामुळं माणसं नाही ओळखले जात, घरामुळं माणसं नाही ओळखले जात, मग घरातल्या माणसांमुळं घर ओळखलं जातं. हा, लोक म्हणतात अहो शहापूर मध्ये काय त्यांचं घर, त्यांच्या घराबद्दल बोलायचंच नाही. एक जण म्हटलं देऊ का पोरगी, तो म्हटलं डोळे झाकून द्या. कस काय? अहो त्या घरासारखं घरच नाही, मग पोरगी घराला द्यायची का घरातल्या माणसांना द्यायची? पोरगी द्यायची घरातल्या माणसांना आणि म्हणायचं का त्या घरासारखं घरच नाही. तुम्हाला घराशी म्हणजे घरातल्या माणसांवरून घराची ओळख आहे. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ असा आहे का घरावर संस्कार झाला का माणसांवर आपोआप होतो. घरावर संस्कार केला का तो माणसांवर होतच असतो. म्हणून या सगळ्या घटकांना एकत्र करून जी वास्तू निर्माण केली, अगोदर तिला संस्कारित करायचं. संस्कारित म्हणजे शुद्ध करायचं. तिला काय राहत महाराज, हे जे आता विटा वापरल्या, स्टील वापरलं, आता हे कसं कसं आलं, कुठून कुठून आलं आहे की नाही? आता त्या विटा आणल्या तुम्ही, त्या विटांची आता ज्यांनी त्या विटा बनवल्या त्यांनी माती कुठून आणली तुम्हाला माहिती आहे का?
विटांना त्यांनी माती कोणती वापरली तुम्हाला माहिती का? त्यांनी जर एखाद्या मसनातली माती आणली असली तर जिथं माणसं जाळायचं काम चालतं आणि त्या मसनातूनच त्यांनी माती आणली केल्या इटा आणि लावल्या तुमच्या भूत निघतील ना सगळे. संस्कार करावा लागतो, संस्कार करावा लागतो. त्यांनी माती कुठून आणली माहित नाही. बरं ज्यांनी वीट बनवली, ज्यांनी वीट बनवली त्यांनी पवित्र होऊन वीट बनवली का? शुद्ध राहून वीट बनवली का? अरे तो काय खातो, काय पितो, कसं राहतो, त्यांनी कसं काय संस्कारच नसतो. त्याच्याकरता आपल्या पिढ्यानपिढ्या त्या वास्तूमध्ये नांदणार आहे, त्या सुखाने नांदाव्या याच्याकरता अगोदर त्या वास्तूवर सगळ्या घटकांवर मंत्रोच्चाराने संस्कार, पाणी प्रोक्षण केलं जातं. 10 दिशांना पाणी शिपडलं जातं. वास्तूच्या वास्तू पवित्र केली जाते आणि एकदा पवित्र केली, ती संस्कारी झाली, शुद्ध झाली का आता ती तुमच्या कुटुंबाला राहायला योग्य बनली. मग तिच्यात जायचं डायरेक्ट प्रवेश, त्याला गृहप्रवेश. आणि गृहप्रवेशात सुद्धा एक गंमत आहे. परत काय बांधलं घर आणि गेला घरात. हे घर तुम्ही बांधलं, आता काय काय नाव आहे त्यांचं? नानासाहेब घारे. नानासाहेब घारे पाटील. ही जागा त्यांची, ही जमीन 7/12 कोणाचा आहे? नानासाहेबाचा आहे ना. 7/12 उतार्यावर नाव नाना का पुरींचं लावलंय? नाही ना, लावू नका, लावू नका. नानासाहेबांचं जागा आहे. बंगला कोणी बांधला? नानासाहेबांनी. सगळी मरमर कोणी केली? नानासाहेबांनी. 100% मालक कोण आहे या जागेचं आणि बंगल्याचं? नानासाहेब. मग आता नानासाहेबाला मध्ये जायला काही अडचण आहे का? जागा त्यांची आहे, पैसा त्यांनी खर्च केला, बंगला त्यांनी बांधला, तर नानासाहेबाला आणि त्यांच्या कुटुंबाला या दरवाजातून मध्ये जायला काही अडचण आहे का? पण मी सांगतो ते जाऊ शकत नाही. नानासाहेब डायरेक्ट त्यांचे बायका पोरं घेऊन या बंगल्यात जाऊ शकत नाही. अरे त्यांचं असू द्या, त्यांचंच आहे, तरी सुद्धा ते जाऊ शकत नाही का? ऐका, इतिहास असं सांगतो, इतिहास असं सांगतो, देवानी जे 10 अवतार घेतले त्या 10 मध्ये 6व्या नंबरचा अवतार आहे भगवान परशुराम. 6व्या नंबरचा अवतार कोणाचा आहे? भगवान परशुराम. त्या परशुरामाने काय केलं? 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय किती वेळा मारले त्यांनी? 21 वेळा मारले. क्षत्रिय ठेवलेच नाही. आणि पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर त्या परशुरामानी ही सगळी पृथ्वी ब्राह्मणांना दान दिलेली. उतारे जरी आपले असले, मालक मात्र ते का? परशुरामानी ही सगळी पृथ्वी, सगळी भूमी ब्राह्मणांना दान दिलेली. आणि म्हणून या पृथ्वीचे 1 नंबरचे मालक ब्राह्मण आहे. म्हणून ते ब्राह्मण काय करतात? सगळी वास्तू शांतीची पूजा झाली का ते दारात उभे राहतात. ते कुठे उभे राहतात? दरवाज्यात उभे राहतात. घर मालकाला, त्याच्या मुलांना, सुनांना, नातांना, मुलींना, बायकोला सगळ्यांना बाहेर उभं करतात. सगळ्यांना काय उभं करतात? बाहेर उभं करतात. त्या ब्राह्मणांच्या हातात लोटा असतो पाण्याचा. आणि ते या मालकाला हात पुढं करायला लावतात आणि ते ब्राह्मण मालकाच्या हातावर पाणी टाकून संकल्प सोडतात का ही भूमी आमची आहे, पण आजपासून आम्ही तुम्हाला दान दिली. असं कोण म्हणतं? ब्राह्मण. कुठं म्हणतं? दारात. आणि कोणाजवळ म्हणतं? मालकाला बाहेर उभं करून. आजपासून ही भूमी आम्ही ब्राह्मणांनी तुम्हाला दान दिली. आणि असा संकल्प ब्राह्मणांकडून जेव्हा सोडला जातो तेव्हा या सगळ्यांना घरामध्ये प्रवेश करता येतो. त्याला गृहप्रवेश असं म्हणतात. महाराज, याच्यामध्ये शांती कोणाची आहे? तर वास्तू नावाचा दैत्य आहे. पुराणामध्ये एक अशी कथा आहे, देवा दैत्यांचं युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं, दैत्य सपासप मरू लागले. तर त्या दैत्यांमधला एक दैत्य देवांना शरण आला. तो दैत्य देवांना शरण आला.
युद्धामध्ये नीती अशी आहे, युद्धाचा नियम असा आहे, शरण आलेल्याला मारायचं नसतं. जो शरण आला त्याला मारता येत नाही. मग देवांनी त्याला मारलं नाही, जिवंत सोडलं. पण आता याला ठेवायचं कुठं? हा एकटा जिवंत राहिला, याला ठेवायचं कुठं? मग त्याला सांगितलं तू एक काम करायचं. काय? तू नवीन घर जिथं बांधले जातील त्या नवीन वास्तूमध्ये तू जाऊन राहायचं. मग जिथं नवीन घर बांधायला आरंभ झाला, सुरुवात झाली का लगेच वास्तू पुरुष त्या ठिकाणी येतो आणि तो झोपलेला असतो. तो कसा झोपलेला आहे? तर उतानं झोपलेला असतो, आग्नेय दिशेला डोकं करून. त्याचं डोकं आग्नेय दिशेला असतं. आग्नेय दिशेला डोकं करून असे नैऋत्येला हात वगैरे करून, हात पसरून तो झोपलेला असतो आणि त्याचं तोंड वरती राहतं. त्याचं तोंड वरती राहतं. आता त्या घरावर, नवीन बांधलेल्या घरावर पहिला ताबा झाला वास्तू दैत्याचा. तुम्हाला त्या घरात सुखाने जर नांदायचं असेल तर अगोदर काय करावं लागतं? त्या वास्तू दैत्याला प्रसन्न करावं लागतं, म्हणजे त्याला शांत करावं लागतं. शांती कोणाची आहे? वास्तू दैत्याची. वास्तू पुरुष, त्याचं नाव वास्तू पुरुष आहे. मग काय करायचं? त्या वास्तू पुरुषाला पालथ टाकायचं. तो जो उताना झोपलेला आहे ना, ते कर उताना राहिला तर जो येईल त्याला खातो, कारण तो राक्षस आहे. जो येईल त्याला खातो, जो येईल त्याला खातो, नाना पिढा माग लावून देतो. त्याला पिढा लावता येऊ नये, कोणाला खाता येऊ नये म्हणून मंत्राच्या साह्याने त्या वास्तू पुरुषाला पालथा टाकायचा. उताना येतो या शांतीमध्ये पालथा टाकायचा. पालथा टाकला आणि त्याचं तोंड खाली गेलं, त्याला कोणाला खाता येत नाही, कोणाला पिडा करता येत नाही. आणि मंत्रोच्चाराने तो शांत केल्यामुळं तो त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सदैव आशीर्वाद देत राहतो. वास्तू बोलते म्हणतात. वास्तू बोलते म्हणतात. अभद्र कोणी बोलायला लागलं तर जुनी माणसं म्हणायचे असं बोलू नका बरं, वास्तू तथास्तू म्हणते बरं, असं बोलू नका बरं, हे अभद्र बोलू नका बरं, वास्तू तथास्तू, वास्तू तथास्तू म्हणते. तुम्ही म्हणा माझं कल्याण हो, वास्तू म्हणते तथास्तू. तुम्ही म्हणा आमक्याचं वाटुळ हो, वास्तू म्हणते तथास्तू. वास्तू आशीर्वाद, म्हणजे तो वास्तू पुरुष आशीर्वाद देतो. मग त्याच्याकरता त्याची ती प्रतिमा करायची असते. आग्नेयाच्या कोपऱ्यामध्ये खड्डा करून आणि ती प्रतिमा एका अशा वनस्पतीच्या पेटीमध्ये, लाकडाच्या पेटीमध्ये ती प्रतिमा पालथी टाकून आणि तिथं गाडून ठेवायची असते. त्याला वास्तू पुरुषाला पालथ टाकणं म्हणतात. आणि तो तिथं पुरून टाकला म्हणजे तो पुरुष शांत झाला. वास्तू पुरुष शांत झाला का तो प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला सदैव आशीर्वाद देत असतो. असा अत्यंत महत्वाचा पौराणिक भाग आहे. म्हणून वास्तू शांत करावी लागते. आणि आता एक मिनिट ऐका, मूलभूत गरज म्हणून वास्तू बांधली, तिच्यावर शुद्ध करण्याकरता, पवित्र करण्याकरता संस्कार केला, वास्तू पुरुषाची शांती केली. आता याला पुन्हा एक शब्द आहे, घर भरणी. घर आता ते रिकाम आहे ना, नुकतंच बांधलंय ना, ते भरायचं. आता भरायचं पण मालकाने नाही भरायचं, ते आणलं का नाही. काही मोठमोठ्या वस्तू आणायच्या, कपाट, फ्रीज, कूलर आणायचं आणि सगळं घर भरायचं. आता विविध वस्तूंनी ते घर भरायचं. पण एक मिनिट ऐका, हा झाला लौकिक भाग, हा झाला व्यावहारिक भाग. भांडे कुंडे पाहिजे, कपडे लत्ती पाहिजे, आथरून पांघरू पाहिजे, कपाट कुपट पाहिजे, टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, आमकं पाहिजे, डमकं पाहिजे, हा झाला संसारिक भाग. पण महाराज तुकोबाराय म्हणतात ऐका, काय हे सगळं करीत असताना, घर भरत असताना नाना प्रकारच्या वस्तू आणून काही काहींच्या घरात जागा राहत नाही. इतकं दाटीने सामान आहे, पाहुणा आला तर बसायला जागा राहत नाही. इतकं एवढं घर भरलंय काहींनी. महाराज म्हणतात भरा, आनंद आहे. ज्या ज्या वस्तूंची तुम्हाला गरज आहे त्या त्या वस्तूंनी तुम्ही घर भरलंच पाहिजे, अडचण नाही. घर भरा. पण इतर संसारातल्या वस्तूंनी घर भरीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, का त्या वस्तू बरोबर या घरामध्ये देवई भरून ठेवा. देवई भरून ठेवा. नुसतं बाकीचे खोकडे खाकडेच नका भरीत बसू.
फर्निचर तेच नका भरीत बसू. तुम्हाला सांगू का, अरे आपलं घर हाच परमार्थ बनू शकतो. हा, घर बांधताना लक्षात घ्या, आता ज्यांनी बांधले ते जाऊ द्या, ज्यांना बांधायचे अजून त्यांनी लक्षात घ्या, घर बांधताना पहिलं डोक्यामध्ये देवघर ठेवायचं. आणि बंगला बंगला 50 लाखाचा नाही, बंगला 5 कोटीचा बांधा, 10 कोटीचा बंगला बांधा, पण एक लक्षात घ्या, त्या सगळ्या बंगल्यात एक नंबरचं आकर्षक जर काय असलं पाहिजे तर फक्त देवघर असलं पाहिजे. हा, नुसते बेडरूम सजवीत बसू नका, नुसते किचन रूम सजवीत बसू नका, नुसते संडासन बाथरूमला टाईल्स लावीत बसू नका. सगळ्यात महत्वाचं एक नंबरचं आकर्षक काय असलं पाहिजे तर देवघर. अरे पाहुणा आला ना, तो किती नास्तिक असू दे, पाहुणा आला ना किती नास्तिक असू दे, पण तुमचं देवघर पाहिलं तर 10 मिनिटं त्याची नजर बाजूला हटलीच नाही पाहिजे असं देवघर बनवा. झाला परमार्थ. काय लागतं परमार्थाला? असं देवघर बनवा. आणि असं जर पवित्र जर देवघर बनवलं तर देव का तिथं येऊन राहणार नाही? मग घर भरा, पण सटर फटर वस्तूंनीच नुसता त्याचा बाजार मांडू नका. तर हे सगळं भरतानी त्याच्यामध्ये देव भरा. विठ्ठला विठ्ठला. देव येतो का? देव येतो ना महाराज, देव येतो. देव घराला भक्ती सन्माने पूजिला देव येतो ना महाराज, देव जरूर येतो. विठ्ठला विठ्ठला सुखे येतो घराला, सुखे येतो घराला, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, लगती सायासे सर्वे नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, ये तो बैसलिया बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया, अधिष्ठान तया. उलट फार सोपं आहे महाराज. ऐका, तुकोबाराय म्हटले, देवाला शोधण्याकरता, देवाला मिळवण्याकरता कुठं रानावनात जायची गरज नाही, गिरीकंदरात जायची गरज नाही, कुठं हिंडत बसायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा जावे सायास नलगती. त्याच्याकरता हिंडत बसावं लागत नाही. जवळ असता जगत जीवन, कार्य धांडोळीशी वन, करी एकाग्रते मन, त्याने राहे समाधान रे. कार्य धांडोळीशी वन, त्याला वनांतरात शोधित फिरायची गरज नाही, त्याला जंगलात आणि गिरीकंदरात जावं लागत नाही. मग एक काम करा, एक काम तुम्हाला खरं सांगू का, ऐका बरं का, देवाला शोधित फिरायची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही देवाला शोधूच नका. तुम्ही काय करा, तुम्ही फक्त अवस्था तयार करून राहा. तुम्ही अवस्थावान बना. तुमची अवस्था तयार झाली का देव तुम्हाला शोधित येतो. तुम्हाला देवाला शोधित फिरायची गरज नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. एक मिनिट ऐका, आंब्याचा सीझन आहे, मग सांगतो बरं का, बसा. एक मिनिट ऐका. आंब्यानी पोपटाला शोधित फिरायचं नसतं.
आंब्यानी पोपटाला इकडं तिकडं शोधित फिरत बसायचं नसतं. मग आंब्यानी फक्त पिकून तयार व्हायचं असतं. त्यांनी पोपटाला शोधित फिरायचं नसतं. मग त्यांनी फक्त पिकून तयार व्हायचं असतं. आंबा पिकून तयार झाला का पोपट बिन आमंत्रणाचा आपोआप येतो, आपोआप येतो. त्याला शोधित फिरायचं. आंब्याने कधी पोपटाला पत्र पाठवलं का? राजमान्य राजेश्री पोपटराव राघोजी महाराज यांना शहापूर गावातून, गावाच्या खालतून, आमराईतून सगळ्या आंब्यांचा प्रेमपूर्वक जे हरी विनंती विशेष तुम्हाला पत्र लिहिण्यास, कारण की आम्ही गावाखालतीले आमराईतले सगळेचे सगळे आंबे पिकून तयार झालेले, पाडायला लागलेले, पिवळे पिवळे धमक बनलेले, लाल लाल जरद बनलेले. आणि आमची खासियत अशी आहे की इतकी गोडी आमच्यात आहे का वरून साखर सुद्धा घ्यावी लागत नाही रसामध्ये. अशी गोडी, साखरेला लाजूला अशी आम्ही गोड आहे, कातड पातळ आहे, कोई एकदम बारीक आहे, मध्ये सगळा रसच भरलेला आहे, दशीचा पत्ताच नाही, कोईला दशीचा अजिबातच नाही, असे आम्ही गोड आहे, सगळे पिकून तयार झालेले आहोत. आणि म्हणून या पत्राद्वारे आम्ही तुम्हाला पोपटराव विनंती करतो का तुम्ही रविवारच्या दिवशी सुट्टीचा दिवस पाहून आणि वेळात वेळ काढून सहकुटुंब सहपरिवारे बायका पोरांसह अगत्य शहापूरला गावाच्या खालती यावं आणि आमच्या सगळ्या आंब्यांचा मनमुराद आस्वाद घ्यावा. कळावे आपला आमराईतला आंबा. आंब्यानी पत्र पाठवलं का पोपटाला? आंब्यानी हा खटाटोप करायचाच नाही, आंब्यानी हा उद्योग करायचाच नाही. आंब्यानी पोपटाला शोधित फिरायचं नसतं. आंब्यानी फक्त पिकून तयार व्हायचं असतं. आंबा पिकून तयार झाला पोपट आपाप येत असतो. तसं तुम्ही देवाला शोधित वनवन भटकूच नका, वनवन फिरूच नका. तुम्ही घर तसं तयार करा. देव तुमच्या घरात येऊन राहील असं तुमचं घर बनवा. तुम्ही तुमचं घर तसं बनवलं का तो सहज येतो, आपोआप येतो, न बोलवता येतो. त्याला तिथं खूप आनंद वाटतो. हा, त्याला उलट असे घर मिळत नाही महाराज. तो शोधात आहे, असं घर कुठे, असं घर कुठे, असं घर कुठे. आणि जिथं तसं घर असलं का तो धावत येतो आणि तिथं राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. हे ओनी गोपाळ राहे तेथे, हे ओनी गोपाळ राहे तेथे, ओनी गोपाळ हे ओनी गोपाळ राहे, ओनी गोपाळ राहे तेथे, हे ओनी गोपाळ राहे तेथे, ओनी गोपाळ हे ओनी गोपाळ राहे तेथे. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी. त्याला फक्त निर्मळता लागते, शुद्धता लागते, पवित्रता लागते. तुमचं घर कसं करा, निर्मळ करा, पवित्र करा, शुद्ध करा. असं घर बनवा. तुम्ही असं घर बनवा आणि असं तुमचं घर बनलं ना, सुखे येतो घरा. नारायण कुठे येतो? नारायण देवळात नाही जात, नारायण देवळात नाही जात. नारायण त्या घरात जातो. कशा? निर्मळ घरात, पवित्र घरात, शुद्ध घरात. सुखे येतो घरा. नारायण आला ना, देव घरा आला. तो घरी आला महाराज. देव घरी येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. देव भाग्य घरा येतो, सकळ सिद्धी सहित, सकळ सिद्धी सहित, सकळ सिद्धी सहित, देव भाग्य घरा येते, सकळ सिद्धी सहित, सकळ सिद्धी सहित, सहित. त्या पावित्र्य आणि
त्या मांगल्याने त्या निर्मळतेने भाग्य निर्माण होतं आणि त्या भाग्याने देव घरात येतो. देव भाग्य एक मिनिट ऐका, बाकीच्या वस्तू असतील नसतील तर नडत नाही. देव आणा, देव असलाच पाहिजे. आपल्या आत्यंतिक कल्याणाचा भाग म्हणजे देव आहे महाराज. आत्यंतिक कल्याण म्हणजे आपलं शेवटचं गंतव्य स्थान म्हणजे देव आहे. मृत्यूनंतरचं आपलं आधार म्हणजे देव आहे. मृत्यूनंतर कोण आहे? अंतकाळी कोणी नाही सोडविता. अंतकाळी कोण आहे? अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे देवणे, शरीर जायाचे देवणे. शरीर जायाचे देवणे, शरीर जायाचे तेव्हा एक मिनिट ऐका. तत्वज्ञानाच्या चिंतनात एक विचार असा येतो बर का. 3 प्रकारचे घरं सांगितले. घराचे प्रकार किती? 3. घर 3 प्रकारचं आहे. आता काय दूर तुम्हाला फक्त एवढं एकच घर माहिती आहे की नाही? तत्वज्ञानाच्या चिंतनात घर 3 प्रकारचे. पहिलं घर आहे आपलं शरीर. पहिलं घर काय? शरीर. हे प्रारब्धानी मिळतं, पुण्यानी मिळतं, भाग्यानी मिळतं. आपल्याला मिळालं. 1 नंबरचं घर आहे शरीर. शरीर रूपी घराला स्थिर राहण्याकरता 2 नंबरचं घर आहे विटा मातीचं, म्हणजे आपण बांधतो ते. हे 2 नंबरचं घर आहे. 1 नंबरचं घर शरीर, 2 नंबरचं घर आपण बांधलेलं घर म्हणजे बंगला, आणि 3 नंबरचं घर आहे. 3 नंबरचं घर. 3 नंबरचं घर कोणतं? ज्या ठिकाणाहून आपण आलो, इथं जन्माला येतानी ज्या ठिकाणाहून आपण आलो त्या आपल्या मूळच्या ठिकाणाला पुन्हा प्राप्त होणं, हे कायमचं राहण्याचं ठिकाण ते 3 नंबरचं घर आहे. त्याला स्वरूपाचं घर म्हणतात. त्याचं नाव काय? स्वस्वरूप. स्वरूपाचं घर त्याला म्हणतात. स्वरूपाच्या घरात जाणं हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे जीवाचं गंतव्य म्हणजे स्वस्वरूपाचं स्थान आहे. विठ्ठला विठ्ठला याच्याकरता काय करा ऐका. घर बांधा, बंगले बांधा, चांगले बांधा, सुंदर बांधा, मोठे मोठे बांधा, टोलेजंग बांधा, सगळ्या सोयीनं युक्त बांधा. त्याच्यात सगळ्या वस्तू भरून ठेवा. आणि हे सगळं करता करता देव सुद्धा त्या घरात आला पाहिजे याची काळजी मात्र प्रत्येकाने जरूर घ्या. नुसते घर बांधित बसू नका, नुसते सिमेंटाचे जंगल तयार करू नका. त्या प्रत्येक घरात देव आला पाहिजे याची खबरदारी प्रत्येक घर बांधणारांनी ठेवलीच पाहिजे. येतो ना? येतो ना देव महाराज. मी तुम्हाला काय बोललो? पवित्र, निर्मळ, शुद्ध असं जे घर आहे ना, त्या घरी भगवान धावत येतो, धावत येतो. हे अभंगाचं 2रं चरण. येतो धावणी आघारा, धावी धावणी आघारा, राहे धराणी आधारा, राहे धराणी आधारा. अशा घरामध्ये देव कसा येतो? पावे धावून या घरा. धावत येतो, पळत येतो.
पावे धावून या, त्या घरी देव येतो, त्या घरामध्ये देव राहतो, कायमचा आधार आश्रय घेऊन राहतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग देव त्या घराचा आश्रय करतो. देव पण महाराज आता एक सांगा, देव धावून घरात येऊन राहण्याकरता, देवानी त्या घराचा आश्रय करण्याकरता घर तर पाहिजेच, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, वगैरे वगैरे. पण त्या घरामध्ये राहणारे जे माणसं आहेत ना, ते माणसं सुद्धा लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, स्त्री पुरुष सगळेच्या सगळे माणसं ते सुद्धा असे असले पाहिजे, तर देव येतो. वा नुसतं घर बनवलं आणि माणसं कसे मग कसा देव येईल? त्याला घरही तसं बनवलं पाहिजे आणि माणसं तसे बनले पाहिजे. घरही तसं पाहिजे आणि माणसंही तसे पाहिजे. अरे माणसं कशी पाहिजे मग? आता जो माणूस निर्मळ घर बनवतो तो निर्मळ असणार नाही का? सांगताच येत नाही महाराज. काही काही फक्त दाखवण्यापुरतं काही करू शकतात. नुसता दांभिकपणा मिरवायला केवढाही झेंडा लावेल घरावर, त्याला काय? हा, त्या झेंड्याला काही महत्व नाही. घरावर जसा झेंडा आहे ना, तसं त्याचं अवस्था, त्याची स्थिती, म्हणजे घर जसं आहे ना तसे घरातले माणसं पाहिजे. मग घरातले स्त्री पुरुष कसे असले पाहिजे तर ऐका, त्याच्याकरता महाराजांनी उपाय सांगितला. घरातले स्त्री पुरुषाच्या ठिकाणी दया पाहिजे, क्षमा पाहिजे आणि शांती पाहिजे. घरातले स्त्री पुरुष दयावान पाहिजे, क्षमावान पाहिजे आणि शांतीवान पाहिजे. ज्या घरातल्या स्त्री पुरुषांकडे दया असते, क्षमा असते, शांती असते, असे स्त्री पुरुष ज्या घरामध्ये राहतात त्या घरी देव धावून येतो आणि आश्रय घेऊन कायमचा राहतो. त्याच्याकरता काय लागतं तर दया 1, क्षमा 2 आणि शांती 3. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. हो हो दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. हो दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. हो दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. हो एक नंबर. त्या घरातल्या पुरुषांकडे स्त्रियांकडे काय पाहिजे? दया.
दया 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 म्हणजे कणव, करुणा, दया पाहिजे. किती दया पाहिजे सांगू? 1 मिनिट ऐका. सगळ्या जीवजंतूंच्या विषयी अंतःकरणामध्ये दया पाहिजे. त्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे जे गुण सांगितले की नाही, त्याच्यामध्ये दया गुण आला ना. दया भूतेष्वलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. त्याच्यातल्या दया या पदावर ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढ्या ओव्या लिहिल्या की नाही, आता बघा ज्ञानेश्वरीच आमच्या पुढे बसली. पाहुणे आहेत का इथं? लय लांब आले तुम्ही. राऊरी तालुका. आम्ही मागच्याच महिन्यात होतो ना आपण कीर्तनाला. कुठं? कोणतं कोपरा का? पात्र. हा पात्र पात्र. हा ठला विठला. दया या पदावर ज्ञानेश्वर महाराजांचं जेवढं व्याख्यान आहे ना गोड आहे. घरी जरूर वाचा. आता दया ते कैची पूर्णचंद्रिका जैशी जे निववितान कडशी साना थोर. आणि मग पुढं वर्णन केलंय बुवा. दयेचं लक्षण सांगितलं. दया तुम्हाला मी माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती अशी पाहिली बुवा. पुढं दौंड तालुक्यामध्ये राहू नावाचं गाव आहे. मी कीर्तनाला तिकडे गेलं की त्यांच्या आता वारले ते, त्यांचे मुलं सुनाय जातो मी त्यांच्या घरी. पण ते बाबा होते त्यांच्या घरी कीर्तन, ती वारकरी होते, त्यांना खूप आवड राहायची. सगळे कीर्तनकार त्यांच्या घरी. आम्ही त्यांना असं अनुभवलं का तो माणूस पहाटी 4 वाजता उठायचा. म्हातारा माणूस चांगला 70-75 वर्षाचा. गार पाणीने आंघोळ करायचा, काकड्याचं भजन करायचा. काकड्याचं भजन केलं का गंध वगैरे लावायचा, नित्य नियम करायचा. आणि असं करता करता 7 वाजायचे. 7 वाजले का 7 वाजता ऐका बरं का, 7 वाजता एक शेरभर बाजरीचे दाणे अंगणामध्ये असे पसरून टाकायचा. आणि तिकडून 5-50 आणि इकडून 5-50 असे कोळंबे, गाडगे मडके कोळंबे असे पाण्याने भरून ठेवायचा. आणि तो तिथे एक झाड होतं, तो म्हातारा त्या झाडाखाली बसायचा. शेकडो चिमण्या निवांत 7 वाजता यायच्या. मस्तपैकी पोट भरेपर्यंत दाणे टिपीत राहायच्या. त्या कोळंब्यामध्ये पाणी प्यायच्या आणि बुरकून उडून जायच्या. सगळ्या चिमण्या दाणे खाऊन पाणी पिऊन उडून गेल्या. मग तो 8 वाजो 8:30 वाजो 9 वाजो त्या चिमण्या पोटभर चरून पाणी पिऊन उडून गेल्या का मग त्यांनी राहिलेले दाणे पुन्हा गोळा करून शहरामध्ये ठेवायचे. त्यांनी जेवायचं, आराम करायचा. आणि सायंकाळी 5 वाजता पुन्हा ते दाणे अंगणामध्ये पसरायचे. पुन्हा कोळंब्यांमध्ये पाणी भरून ठेवायचं. याला काय म्हणतात? याचं नाव आहे दया. आता हे तर सगळेजण करू शकत नाही, पण एक काम करा, असं जीवन जगा का तुमच्या सगळ्या जीवनामध्ये मुंगीला सुद्धा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. मुंगीला सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. असं जीवन जगा. याचं नाव आहे दया. दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं अंतःकरण कळवळलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख ते तुम्हाला माझं दुःख वाटलं पाहिजे. दुसऱ्याचं दुःख वाटून घेण्याचा सद्भाव चित्तात निर्माण झाला पाहिजे. याचं नाव आहे दया. विठ्ठला नंबर 2 क्षमा. प्रत्येकाने क्षमाशील असलं पाहिजे. केवढाही अपराध होऊ द्या, केवढाही गुन्हा होऊ द्या, तरी क्षमा करण्याची क्षमता आपल्या अंतःकरणामध्ये राहू द्या. क्षमा. बायकोनी नवऱ्याला क्षमा करावी, नवऱ्याने बायकोला नुसतं वडाताण करण्यात काही मजा नाही महाराज. तिने ताणायचं एकीकडं, यानी ताणायचं एकीकडं, दोघांनी ताणायचं आणि कोर्टात नेऊन तोडून टाकायचं. याला काय अर्थ आहे? त्याच्याकरता पत्नी क्षमाशील पाहिजे, पती क्षमाशील पाहिजे, आई क्षमाशील पाहिजे, बाप क्षमाशील पाहिजे, मुलं क्षमाशील पाहिजे, सुना क्षमाशील पाहिजे, भाऊ क्षमाशील पाहिजे, बहिणी क्षमा पाहिजे. प्रत्येक कोणाकडूनही चूक होऊ द्या, प्रत्येकाच्या ठिकाणी त्याच्या चुकीला क्षमा करण्याची क्षमता प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. क्षमा. असे राहा तुम्ही. कोणी चिडतच नाही कोणावर. एखादा चिडायला लागला सगळे शांत करतात त्याला. दया, क्षमा. आणि नंबर 3 ची गोष्ट आहे शांती. कुटुंबात किती नुकसान होऊ दे, कसाही प्रसंग येऊ दे, तरी सुद्धा
उद्वेग करायचाच नाही, चिडचिड करायचीच नाही. शांत शांत. नवऱ्याकडून नुकसान झालं, बायकोनी वसा वसा वसा, तुम्हाला कळतच नाही, तुम्हाला कळतच नाही, तुम्ही आजचीच आहे. उलट त्याला लाज वाटली पाहिजे. बायकोच्या शांतपणाने शब्द बोलत नाही, उलट ती म्हणते जाऊ द्या, काही नाही, कुठं कपाळाचं कातड गेलं, काय कपाळाचं कातड गेलं, कमून निघू, कमून निघू, तुम्ही जेवा, खा चपाती खा. कम अशी बायको पाहिजे, नाही तर मुसळ घेऊन मागायला काय कामाची ती. अशी बायको पाहिजे. काही किती नुकसान होऊ दे, किती शांत शांत वृत्ती पाहिजे. केवढं शांती फार महत्वाची. एक मिनिट ऐका. दयेच्या पोटात सुख आहे, क्षमेच्या पोटात सुख आहे, शांतीच्या पोटात सुख आहे. आणि दया क्षमा शांती या सत्व गुणामध्ये देवाला कायमचं बांधून ठेवायची अद्भुत शक्ती आहे. महाराज म्हणतात त्याच्याकरता दयावृत्तीनं राहा, क्षमावृत्ती या घरात राहताना दयावृत्तीनं राहा, क्षमावृत्तीनं राहा आणि शांत राहा. शांत. विठ्ठल अरे बाई, तुम्हाला शांती तर लय गरजेची आहे महाराज. शांती सगळ्यात गरजेची. शांती शांती. अशांत व्हायचंच नाही. हा, महाराज म्हणतात शांती परते नाही सुख, ये राहू घ्यायचे दुःख, म्हणून शांती धरा, उतरा आलं पहिलं तिरा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. शांत. पण एक मिनिट ऐका, ही शांती ओरिजिनल पाहिजे. ती बळच धरलेली डुप्लिकेट शांती काय कामाची नाही. काही काही माणसं बळच शांत बसतात, पण बळच धरलेली शांती कधी ढळल तिचा भरोसाच नाही महाराज. ती बळच धरली ना ती टिकत नाही. आमचे बाबा एक दृष्टांत सांगायचे बरं, काय बाबा कायम सांगायचे. एक जण लय रागीट होता, लय तामशी होता. त्याच्या त्या इस्तू हातात धराव पण त्याच्या नादी लागू नये असा भयानक होता. बायको नादी लागत नव्हती, पोरं नादी लागत नव्हते, शेजारी पाजारी मित्र चित्र गावातले कोणी नादी लागत नव्हते. तो कोणाचंच ऐकतच नव्हता, नुसता आगच वकायचा. काही झालं का आगच वकायचा. सगळे त्याला असं वचकून राहायचे, घाबरू जवळच येत नव्हतं कोणी त्याच्या. नातू फितू सुद्धा फटकून राहायची, त्या येत नव्हती जवळ. त्याच्या पोरीचं लग्न निघालं. असं वावरात लग्न, वावरात वस्ती. लग्नाच्या आधी 2-3 दिवस गावकरी आली. ते म्हणे बाय तुझ्या लग्नात आम्ही सगळी मदत करू, स्वयंपाक करू लागतो, वाढू लागतो, मांडव बांधू लागतो, बांबू आणू लागतो, दर खंड सगळं करू लागतो, सगळे बोजे वाहू, सगळं करू, वराडाला जेव घालू, सगळ्यांना आनंदात ठेवू, वाट लावून देऊ, पोरगी आनंदात वाट लावू. पण पण काय, तू जर शांत राहत असला तर, तू जर असा तडतडपणा केला, आम्ही कुत्र सुद्धा तुझ्या दारात येणार नाही, काळं कुत्र येणार नाही. तू, तुझी पोरगी आणि तुझं लग्न आम्हाला काही घेणं नाही. तू जर शांत राह. मग त्यांनी विचार केला, हे जर आलेच नाही तर लग्न तर होणार नाही. मग बळच का होईना पण शांती धरायची पाळी आली. तो म्हटलं भाऊ मी ना पाहुणे पोरगी वाटेल अवस्थेवर मी गडबडच करणार नाही, मी शांत राहतो, तुम्ही फक्त मदत करा. आणि मग काय केलं, लांब असं वावरामध्ये आंब्याचं झाड होतं, दाट अशी सावली होती. त्या झाडाखाली त्याला खाट टाकून दिली. त्या खाटावर त्याला बसवलं. खाणं पिणं सगळं, तंबाखू बिड्या पानं सुपारी सगळं तिकडंच नेऊन दिलं त्याला. आणि ते सगळं तिथं. त्यांनी इकडे यायचंच नाही. पोरगी आम्ही वाट लावतो, तू इकडे यायचंच नाही. ते तिकडं खाटावर बसून ठेवलं. आणि लग्न मस्त आनंदात लग्न पार पडलो. पाहुणे आले, सगळं झालं, मानपान झाले, हातपाय धुतले, नवरदेव परण्या निघाला, नवरदेव आला, लग्न लागलं, टाळी लागली, सगळं झालं, फळ भरलं, जाल झेंडा घेतला, ते सुनमुख पाय जाता. आणि त्या कुरड्या फोडायचा. आता ते वरमाया बसवल्या ना, वरमाया बसवल्या आणि त्या कुरड्या वाटायच्या. आता कुरड्या वाटायच्या तर पाठी भरून कुरड्या तळलेल्या आणल्या. आणि त्या कुरड्या प्रत्येक वरमाईच्या पात्रावरती कुरड्या ठेवीत 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 ती पुरीची आई आहे ना, नेमकी नवरदेवाची आई जिथं बसलेली होती तिच्या शेजारी जी बाई होती त्या बाईपाशी आली, कुरड्या संपल्या, पाटीतल्या कुरड्या संपल्या. आता तुम्हाला एक सांगतो, लग्नामध्ये नवरदेवाची आई, तिला आबाळ फक्त 4च बोट राहत, ती हवेतच राहते. वरमाईचं थाट पाहतो, वरमाई नुसती हवेतच. तिला असं वाटतं आपण काही ब्रह्मदेवाची लेक आहे का काय. तू कोणती वरमाई पाहतो. आणि वरमाई ही एक अशी जात आहे महाराज,
लग्नात वरमाई ही एक अशी जाते, ती घरून निघाल्यापासून भांडायला काहीतरी कारणच पाहत राहते. कुठं कारण सापडल आणि येईन पुढं मांडवात असडता येईल ती कारणच. अहो काय काही तर अशा हुशार वरमाई आहे, निगस्तावर भांडायला जर काही कारण सापडलंच नाही ना, त्या या कुरड्या वाकड्याच का झाल्या. आता कुरडई कुठं सरळ राहते का. अहो ती बनवताना ताट असं फिरवेल राहते, सोऱ्याखाली ताट गोल फिरवतात, कुरड्या वाकड्या. आता काय अहो ते वरमाईच्या जवळच्या बाईला कुरडई दिली, वरमाईपाशी कुरडई संपली. अहो ती वरमाई अशी, आणि ती एक तर गोरज मुहूर्ताचं लग्न, संध्याकाळचं लग्न, लाईटी लावलेल्या, आणि ती वरमाई उठली महाराज. नेमकं त्या वरमाई पुढे जवळच माईक होता, आणि ती वरमाई मोठमोठ्याने वरडायला लागली, कुरड्या पुरवता येत नाही, आशांनी लग्न करावं का, आणि आशांची दानच आहे का, आणि कसे पदरात पडले, आणि यांना तरी कसे येत दिसले, दुसरे काही स्थळ नव्हते का, आणि साध्या कुरड्या पुरवता येत नाही. आणि ती वरमाई भणकली भणकली भणकली, आणि ती जे काय बोलली ना महाराज, ते माईक मधून लाऊडस्पीकरच्या त्या करण्यातून सकाळपासून बळच शांती धरून बसलेला महात्मा त्याच्या कानावरती गेलं. त्याच्या कानावर येईनीचा आवाज गेला. तो म्हटला बसू दे काही नाही, झालं 5च मिनिट राहिले, आता काही नाही. अहो 2 वाजले तरी पाहुणे येतच राहतील, अशी कुठं पाहुणे राहते का. पाहुण्याला काही माणूस की आहे का नाही. ठला विठ्ठला विठ्ठला. ते आम्ही आता वर्ष श्राद्धाच्या घरभरणीच्या कार्यक्रमात नियमच असा करणार आहे, 11 वाजेपर्यंत जे पाहुणे आले त्यांना जेव घालायचं ना, 11च्या नंतर जे आले त्यांचं प्रेझेंट काय असं ते आहेर घेऊन टाकायचे, काढून द्यायचे. जा तिकडं हॉटेल पहा. असं कुठे टाइम राहतो. ठला विठ्ठला. त्याची शांती ढळली ना महाराज. तो म्हटला पाहुण्या रावळ्यांमध्ये चव घातली, इज्जत घातली पाहुण्या. हो असा संतापला. तिथूनच बुटाड हातात घेतलं त्यांनी, आंब्या खालूनच बुटाड हातात घेतलं, आणि बूट घेऊन जे तरा तरा आला. आणि या दोघी बोलतच होत्या बरं का मांडवामध्ये माईक पाशी. ती नवरीची आई म्हणे येईन बाई शांतरा, लय कुरड्या आहे, 10 पायल्याच्या कुरड्या केल्या, मध्ये लय पाट्या आहे, संपली म्हणून काय झालं, संपत नसतं का, लगेच आणते ना, नका नका. आणि तिचं ते चालू, आणि ते बुटाड घेऊनच आलं महाराज. आणि या दोघी भांडत होत्या ना, तिथं ते आलं, तिथं जवळ आलं, आणि नेमकं त्या दोघींच्या जवळ आलं, आणि लाईट गेली. दोघी आईनींपाशी ते बूट हातात घेऊन आलं, लाईट गेली. तेवढ्यात नवरीची आई लगेच कुरड्या आणते म्हणून गरकन वळाली, आणि पाती आणायला घरात गेली. आता मी तर काही म्हटलोच नाही, तुम्हाला काही झालं काय तुम्हाला. पाहुण्याच्या हातात वरमाईश लागली ना महाराज. त्याला वाटलं नवरीचीच आई आहे. जेच वरमाई धरली ना, हात पकडला, दनादन दनादन. मी तुम्हाला काय सांगतो, बळच धरलेली शांती टिकत नाही. बळच, पण शांती मात्र महत्वाची. शांती ही समाधानाची, आनंदाची, सुखाची जननी आहे. त्याच्याकरता या घरात राहत असताना प्रत्येक पिढीतले स्त्री पुरुष कसे राहिले पाहिजे, तर दयावान, क्षमावान, शांतीवान असले पाहिजे. आणि ज्या घरामध्ये स्त्री पुरुष दया, क्षमा, शांती धारण करून राहतात, अशा घरामध्ये देव कायमचं वास्तव्य करतो. मग दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. देव धावतच येतो, पावे धावून या घरा, राहे धरून या थारा. अजून काही करावं लागतं का त्या घरातल्या लोक करायचं काय. त्या घरातल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून नामस्मरण करायचं. सगळ्यांनी मिळून, सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी 1 तास सगळ्यांनी एकत्र बसायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, नामसंकीर्तन करायचं. का, कीर्तनाच्या बाबतीत देव अत्यंत आशाळभूत आहे, बराडी आहे. देव जिथं कीर्तन चालतं तिथून तो हलतच नाही. मग कीर्तनाच्या वाटे बराडिया ऐसा लोटे, पावे धावून या घरा, राहे धरून या थारा. काय. आणि महाराज म्हणतात
असं भगवंताचं नामस्मरण करा. दया क्षमा शांतीवान बनून या गृहस्थाश्रमामध्ये राहा, तर परमात्मा तुम्हाला प्राप्त होतो आणि तो तुमचं कल्याण करतो. तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे, पावे धावून या घरा, राहे धरून या थारा विठोबा रखुमाई